क्रांतीवीर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेतर्फे मढा येथे चौफुलीवरती विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आले। यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अद्ययावत पुतळा मढा येथे बसवण्यात यावा, लहुजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी देशी विदेशी दारूची दुकाने बंद ठेवावीत, त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या उन्नतीसाठी आरटीच्या जागी बार्टीची स्थापना करण्यात यावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या। तुमचं नेमकं कशासाठी होतं, काय मागणं होतं? या ठिकाणी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाजी शेळके साहेब व युवा नेते सुभाष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा जिल्हा जालना या ठिकाणी आम्ही इरोळी फाट्यावर मातंग समाजाच्या व बहुजन समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। मागण्याचा विषय मातंग समाजाला आरक्षण वर्गीकरण करून मिळालं पाहिजे, अबकट करून आरक्षण मिळालं पाहिजे। बार्टीच्या जागेवर मातंग समाजाच्या मुलांच्या उन्नतीसाठी आरटीची स्थापना झाली पाहिजे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा मंठा शहरामध्ये नगरपंचायतने उभा राहावा व मातंग समाजाच्या जे अन्य अत्याचार वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, मातंग व बहुजन समाजावरती अन्य अत्याचार शासनाला कठोर कायदे करून थांबविण्यात यावे, इतर काही मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन लोकशाही मार्गाने केलेले आहे। या इथल्या महाराष्ट्र शासनाने आमच्या मागण्याची तात्काळ दखल घेऊन मातंग व बहुजन समाजाला न्याय द्यावा। याही उपर जर शासनानं आम्हाला आमच्या मागण्या मंजूर करून न्याय नाही दिला तर आम्ही इथून पुढच्या काळात महाराष्ट्रभर माननीय राजाजी शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन संघटनेच्या वतीने केल्याशिवाय राहणार नाहीत व शासनाला सोळोकी पळो करून केल्याशिवाय राहणार नाहीत। एवढी या शासनानं आमची या ठिकाणी दखल घ्यावी व मातंग व बहुजन समाजाच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या। या ठिकाणच्या तहसीलदार साहेबांना मातंग समाज बहुजन समाज कसत असलेले गारणपट्टे तात्काळ नावचे करून सातबारा देण्यात यावा व घरकुलाचा विषय जो आहे मंठा तालुक्यातील जालना जिल्ह्यातील महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाणूनबुजून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक गावातील रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्याची यादी मातंग व इतर समाजाची यादी पाठवण्यासाठी मुद्दाम निष्काळजीपणा जातीय दिवसातून पाठवल्या जात नाही आणि ज्या ठिकाणी ती यादी पंचायत समितीला पाठवल्या जाते त्या ठिकाणी लाभार्थी मातंग समाजाचे व इतर बहुजन समाजाचे लाभार्थी काही त्या ठिकाणी वगळले जातात। इथल्या गटविकास अधिकारी व तहसीलदार मॅडमला आमचं आव्हान आहे, जर मातंग समाजाचं घरकुलाच्या बाबतीत जर डावलण्यात आलं तर आम्ही या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय या मंठ्यामध्ये कलेक्टर ऑफिसला चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। इथल्या प्रशासनानं आमची दखल घेऊन या मातंग व बहुजन समाजाला न्याय द्यावा एवढीच आमची या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो।